हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं झणझणीत शेंगदाणा हिरवी मिरचीचा ठेचा आपण कसं करायचं ते पाहणार आहे। मस्त झणझणीत एकदम चविष्ट असं हा बनवलेला आहे। तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तर असा झटपट असं तुम्ही मस्त शेंगदाणा हिरवी मिरचीचा ठेचा बनवू शकता। असा आपण तव्यावर बनवलेला आहे, एकदम चविष्ट आणि छान झणझणीत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघा, सर्वप्रथम मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता सर्वप्रथम इथे आपण मिरची यामध्ये घालून घेणार आहे। 10 ते 15 हिरवी मिरची तिखटवाली आहे ही, त्यामुळे 10 ते 15च घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची बिना तेल घालता भाजून घ्यायची आहे। इथे बघा, हिरवी मिरची मी छान भाजून घेणार आहे। थोडीशी हिरवी मिरची हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची, खमंग अशी। इथे बघा, हिरवी मिरची थोडीशी भाजलेली आहे। आता यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे घाला। इथे बघा, या पद्धतीने मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे पण हिरवी मिरची सोबत चांगले भाजून घ्यायचे। शेंगदाणे ते चांगले मी भाजलेले आहेत, बघू शकताय, खमंग असे। आता त्यामध्ये थोडंसं भाजल्यानंतर 2 चमचे होईल एवढं तेल घालायचं। मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल घालून चांगलं मी मिक्स करते आणि यामध्ये बघा, इथे हे छान भाजलं की तेल घालून चांगलं खमंग भाजायचं। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि 10 ते 15 इथे लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चांगलं हे याच्यासोबत भाजून घ्यायचं। खमंग असं हा ठेचा बनतो बघा। आपण तव्यावरच हा रगडून छान असा बनवणार आहे। भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे सगळं याबरोबर खमंग असं चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। तवा गरम झाल्याच्या नंतर बघा, मस्त असं हे भाजलेलं आहे। तवा उतरून घ्यायचा आणि छान असं हे आपण रगडून छान याचा ठेचा बनवून घेणार आहे। मी या पद्धतीने याला छान पकडायचं आणि या पद्धतीने गरम गरम आहे तोवरच याचा ठेचा बनवायचा, म्हणजे ठेचा छान बनला जातो गरम गरम आहे तोवरच। इथे बघा, मीठ मी थोडंसं नंतर मी मीठ घातलेलं आहे। तुम्ही सुरुवातीला घाला म्हणजे पटकन हे वाटलं जातं। थोडंसं वाटल्यानंतर मी मीठ घातलेलं आहे, मीठ घालायचं राहिलेलं, त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं आहे आणि छान असा याचा ठेचा बनवून घेते। छान अजून थोडंसं याला मिक्स करून छान असं रगडून याचा ठेचा बनवून घ्यायचा। झटपट बनतो आणि मस्त चविष्ट असा बनतो बघा ठेचा, एकदम छान असा। ज्यावेळेस खायचा आहे त्यावेळेस याच्यामध्ये थोडंसं तेल घालून खायचं, एकदम मस्त असा लागतो बघा। या पद्धतीने मी अजून थोडंसं याला छान रगडून बारीक असं वाटून घेते। तुम्हाला जसं याला हवं तसं तुम्ही बनवून घ्या। या पद्धतीने मी बनवलेलं आहे। या पद्धतीने अजून बारीक हवं असेल तर तुम्ही अजून बारीक हा बनवू शकता, पण असा थोडासा जाडसरच छान लागतो। भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त खमंग असा लागतो। छान आपला ठेचा बनलेला आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, एकदम चविष्ट असा ठेचा बनतो आणि छान असा बघा, भाकरीसोबत चपातीसोबत एकदम मस्त लागतो। नक्की करून बघा। एकदम कमी साहित्यात कमी वेळात छान असा आपण ठेचा बनवलेला आहे बघा। यावरती थोडंसं तेल घालून घेते, मस्त लागतो। नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम चविष्ट असा बनतो। तुम्ही प्रवासाला सुद्धा बनवून नेऊ शकता, एकदम छान असा टिकतो। बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने ठेचा तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।